म्हणाला की आम्ही क्षेत्ररक्षण करू, कारण ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स या संघाने अद्याप केलेला आपण पाहिलं. DRS इथे घेण्यात आलाय, फिल्डिंग टीमच्या माध्यमातून इथे DRS इथे घेण्यात आलाय, कारण अंपायरचा कॉल होता की इथे 1 बाउन्स आहे आणि फिल्डिंग टीमने लगेच DRS घेतला. या स्पर्धेच्या माध्यमातून अजयजी आवळेकर सर यांना, अजयजी आवळे सर यांना आपण पाहतोय, संजयजी भालेराव सर यांना आपण पाहतोय आणि सलमान शेख यांना आपण पाहतोय. सद्य परिस्थितीमध्ये संजयजी भालेराव सर आणि सलमानजी शेख सर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या बॉलवरती DRS इथे घेण्यात आलाय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टम डिंग डॉंग लाईव्ह यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पाहतोय. विशाल कांबळे साहेब यांच्या मालकीचं हे डिंग डॉंग लाईव्ह आज मात्र त्याचा आपण थेट प्रेक्षेपण पाहतोय. 1 बाउन्स आहे, रिव्ह्यू अनसक्सेसफुल राहिलाय, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. फिल्डिंग करणारी टीम आता मात्र रिव्ह्यू तुम्हाला मिळणार नाही आहे फिल्डिंग करत असताना, याकडे लक्ष वेधूयात, कारण रिव्ह्यू गमावलाय. विशाल शाह आपल्या माहितीसाठी ॲज अ कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. पुढचा बॉल घेऊन रवी बुंबक, पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. पुढचा बॉल पुन्हा एकदा उजव्या एसीच्या बाहेर पाहायला मिळाला. अनेक वेळेला एकामेकाच्या विरोधामध्ये येत असताना प्रत्येकाच्या खाणाखुणा चांगल्या रीतीने ठाऊक आहेत, आणि याचंच कारण की काय रवी बुंबकला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. त्याचा रिदम, त्याचा फॉलो थ्रू, रिलीज ऑफ डिलिव्हरी, चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना एक क्लीन ॲक्शन म्हणून नेहमीच त्याच्याकडे पाहिलं जातं. पहा ना, अचूक टप्प्यावरती भरधाव वेगाने गोलंदाजी करतो. एक द्रुतगती गोलंदाज हा नेहमीच चाणक्य असायला हवा, आणि त्याची चाणक्य नीती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पुढचा बॉल बॅकफुटला येत असताना बॅटचा स्टिकर द्यावा लागलाय. फटका फसला होता. बंटी बद्रिके त्या ठिकाणी पोचतोय. तदवर मात्र घेतली जाणारी एक सिंगल. एकेरीच्या मदतीने अकाउंट ओपन केलं कृष्णा सातपुतेने. कृष्णा सातपुते आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये, जिथे आपण गणेश कुपाल याला मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. गणेश कुपाल आघाडीला बॅटिंगसाठी दाखल झालेत. ही देखील मोठी नाव आहेत, कारण कर्नाटक राज्याला बिलॉंग करत असताना एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट या खेळाडूंनी देखील खेळलं. आज मात्र ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. आणखीन एक चेंडू हाफ ट्रॅकर उसळी घेतोय. पहा, एक रायझिंग डिलिव्हरी. हा चेंडू आहे की एअरक्राफ्ट, कारण ज्या पद्धतीने टकअप घेतलेत ना हे बॉल रवी बुंबकचे, जास्तीचे उसळी प्राप्त करणारे राहिलेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रवी बुंबक पुन्हा एकदा सज्ज होईल. आणखी एक चेंडू, बॅटची लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये, आकाश जहांगीर चेंडू पर्यंत पोहोचतोय, परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेरील राहिला हा झेल. इथे एक सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एका एकाने या मॅचला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न इथे करण्यात येतोय. मुंबापुरी जी मात्र लाईफ लाईन जी लोकल मानली जाते, आणि क्रिकेटची लाईफ लाईन ही एक सिंगल आणि डबल्स आहेत. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा 2 पाहायला मिळाल्यात. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय सचिनदादा लादला तापकीर साहेब यांचे चिरंजीव श्रेयांक सचिन तापकीर आणि श्रीतेज सचिन तापकीर यांना आपण पाहतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांचं आगमन होत असताना आदरणीय या स्पर्धेचे जनक उपस्थित होतात. परंतु मैदानाच्या आतमध्ये फटका, मिस टायमिंग, वॉट कॅच, एक्सिलंट एफर्ट. बंटी जनार्दन बद्रिके, पनवेलच्या लोधिवलीच्या या खेळाडूने टिपलाय झेल. संपलाय कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचा खेळ. आगमन होत असताना पाहायला मिळत आहे या स्पर्धेचे जनक आदरणीय सचिनदादा लालदास तापकीर साहेब, ज्यांच्या माध्यमातून या भारतातील विनाशुल्क अशा पद्धतीचा प्रवेश निशुल्क प्रवेश शुल्क असणारी स्पर्धा आज श्रीतेज करंडक आपण पाहतोय. श्रेयांक सचिन तापकीर आणि श्रीतेज सचिन तापकीर यांचं देखील आगमन होत असताना दोन्ही चिरंजीव अगदी या व्यासपीठावरती उपस्थित होत असताना दुसरं पर्व आणि या संपूर्ण पुणेकरांना आहे गर्व या श्रीतेज करंडकावरती. विनाशुल्क भारतातील पहिली स्पर्धा जी आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी आणि आदरणीय माननीय सन्माननीय सचिनदादा लालदास तापकीर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला क्रिकेटचा अद्भुत अविश्वसनीय सोहळा आज आपण पाहतो आहोत. गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा या व्यासपीठावरती स्क्रीनवरती आपण पाहतो आहोत. आदरणीय सचिनदादांचे छोटे चिरंजीव ज्यांना आपण पाहतोय, ज्यांच्या नावाचं कॉइन
देखील आज मात्र पाहायला मिळालं की मोना ज्यांच्या नावाने स्पर्धा येत असताना श्रेयांक आणि श्रीतेज सचिन तापकीर यांना आपण पाहतो स्क्रीनवरती स्पर्धेचा आस्वाद घेत असताना. उपस्थिती फार महत्वाची, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा येते. आपल्या पित्याने आपल्या पुत्रांवरती दाखवलेलं हे प्रेम. श्रीतेज करंडक आपण 2024 पाहतोय. बरोबर दुसरा आहे नवीन पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नयन भगत गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक जलद गतीचा गोलंदाज डावखुऱ्या त्याच्या या गोलंदाजाने वाजेपूर या गावाला बिलॉंग करणारा पनवेलच्या वाजेपूरचा असणारा खेळाडू रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत असताना ज्या खेळाडूला आपण नेहमी चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. ग्रामीण क्रिकेटमधून पुढे येणारे हे खेळाडू जे आहेत ना हे चांगल्या दर्जाचा परफॉर्मन्स करतात. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 2 आहेत. खेळाडू बाद झाला एक. पुढचा बॉल लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने केला. डाऊन द ग्राउंड आउटफील्ड पास. धाव मिळतील 4. हा आलाय चौकार. क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. लोअर फुल टॉस बॉल वरती इथे फुल टोल वसूल केलाय. गणेशच्या बॅट मधून निघणारा एक दर्जेदार स्ट्रोक. संघाची धावसंख्या 6. छह रन स्कोर कार्ड के ऊपर रन्स बने 6. खिलाड़ी एक आउट हो चुके. कृष्णा लक्ष्मण सातपुते. पहला मुकाबला इस टूर्नामेंट का चौथा दिन. हा बॉल खोलात पाहायला मिळाला. इनसाइड आउट डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळत क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फेकी करण्यात येईल. तद्वर मात्र घेतली जाणार एक सिंगल. पाहना क्रिकेटमध्ये संयम फार महत्वाचा राहतो. धीरोधार्तता चांगली असावी लागते. केवळ क्रिकेट मोठ्या फटक्याने बनलेला नाहीये. टायमिंग आणि विस्फोटक क्रिकेट या फटक्यांनी क्रिकेट बनत नसतं. त्यासाठी संयम फार महत्वाचा राहतो. गणेशने एक्झॅक्टली या गोष्टी महत्वपूर्ण केल्यात. पहा एखादा चौकार आला पुढच्याच बॉलवरती सिंगल इथे प्राप्त करण्यामध्ये तो यशस्वी राहत असताना पाहायला मिळाला. हलक्या हाताने खेळलेला स्ट्रोक ज्यावरती एक सिंगल. इथे अराफात शेख ज्याला आपण डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहिलं. बदलापूरचा खेळाडू चेंडूवरती येत असताना एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 7 धावा धावफलकावरती. 7 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. पुढचा बॉल नयनचा हा चेंडू लोअर फुलटोज होता. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. इथे एक सिंगलने हनुमंत एक सिंगलने अकाउंट ओपन करत असताना पाहायला मिळतं. हनुमंत रेड्डी एक मोठं नाव राहिलंय कारण या खेळाडूने विस्फोटक अंदाजामध्ये मोठे स्ट्रोक खेळण्यामध्ये महारत राहिले. मॅचच्या दरम्यान ज्या वेळेला टॉस जवत असताना आपण पाहिलं होतं ना तर खऱ्या अर्थानं टॉसच्या समयी खऱ्या अर्थानं MS धोनी गंगटोक कर्नाटक या टीमच्या कॅप्टनने आवर्जून एक बाब म्हणाली होती. हा बॉल खोला. डाऊन द ग्राउंड लॉंग अँड स्ट्रॉंग. हा अँड हँडसम मॅसिव्ह येतो हा षटकार. दर्जेदार बॅटिंग. गणेशने आपल्या नावाचा इम्पॅक्ट सोडला. इथे मोठा फटका येत असताना त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. खोलात आलेला बॉल डाऊन द ग्राउंड अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. षटकार आलाय. 5 चेंडू आणि 12 धावसंख्येवरती तो नॉट आउट खेळतोय. संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आहेत. 14 रन स्कोर कार्ड के ऊपर 14 रन बने. या षटकाला मोठं बनवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निश्चित होत असताना पाहायला मिळतोय. दर्जेदार बॅटिंगचा परफॉर्मन्स होत असताना पुढचा चेंडू घेऊन नयन भगत. आणखीन एक चेंडू डाव्या यष्टीवरती फाईन लेगला खेळलाय. इम्प्रोवाइज करत असताना वाट पाहिली चेंडूची आणि वाट लावली आहे. हा फॉर्म पुल करत असताना फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. अठरा धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू बाद झालाय. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती. पहा इम्प्रोवायझिंग केलं. ठाऊक होतं. अँटिसिपेट करत असताना उजव्या यष्टीच्या बाहेर आले आणि गणेशच्या बॅटमधून गणेश कपालच्या बॅटमधून निघणारा हा चौकार पाहायला मिळाला. गणेश कोपाल ज्या पद्धतीने बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये. रुकना हमें आता नहीं और झुकना हमने कभी सीखा ही नहीं या स्वरूपाची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. पुढचा बॉल. आणखीन एक फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालाय. बॅट मधून सुंदर साऊंड. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. षटकार.
गणेश कोपाल मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना 24 रन बने, 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 24 रन स्कोर कार्ड के ऊपर 24 रन्स ऑन दी बोर्ड पाहायला मिळत आहेत। गणेश ज्या पद्धतीने गंगटोकचा हा खेळाडू कर्नाटकला बिलॉंग करतो आणि काय बॅटिंग केली आहे त्याने, 7 बॉल 22 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात। आजचा दिवस अर्थात 14 दिवस आपण पाहतोय या स्पर्धेचा। आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली पहिला संघ जो मात्र खेळतोय MS धोनी गंगटोक कर्नाटक या टीमच्या अगेन्स्ट, दुसरा संघ दहिसर बॉईज मुंबई दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या टीमच्या अगेन्स्ट खेळतोय, तिसरा संघ शीर्षात स्पोर्ट्स या टीमला आपण पाहतो। ह्या आपला आजच्या दिवसाचा मंगळवारचा लॉट्स आपण पाहतोय। आदरणीय सचिन दादा लालदास तापकीर साहेब यांच्या माध्यमातून आयोजित श्रीतेज करंडक 2024 23 एप्रिल मंगळवारचा दिवस आणि तिसरी मॅच असेल शीर्षा स्पोर्ट्स त्याच्या अगेन्स्ट खेळ निलेश दादा भिंताडे धनकवडी पुणे। चौथा सामना असेल उमेश 11 खार याच्या अगेन्स्ट खेळ एंजल कोलकाता डिंग डॉंग। रवी बुंबकचा पहिला बॉल हाफ ट्रॅकर मिस टायमिंग राहिलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न करण्यात आला। आउटफील्ड मध्ये आपण नेहमीच आपली फिजिकल फिटनेस, हँड अँड कोऑर्डिनेशन, चपळता, लवचिकता या गोष्टी फार महत्त्वाच्या राहतात। नयन भगत या गोष्टी नेहमी चांगल्या रीतीने करत असताना पाहायला मिळाला, परंतु झेलापासून तो दूर राहिला। धावा प्राप्त झाल्या 226 रन स्कोर कार्ड के ऊपर है। 26 बने, तीसरा ओवर मुकम्मल किया जा रहा है। रवि बुंबक इस दरमियान गेंदबाजी के लिए आते हुए, एक बढ़िया गेंदबाज जाने जाते हैं रवि बुंबक को देखा गया। आज त्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली देखील, कारण पहिल्या षटकामध्ये केवळ 2 धावा त्याने खर्च केल्या, महत्त्वपूर्ण विकेट त्याने मिळवला। मॅच मध्ये महत्त्वपूर्ण टर्निंग पॉइंट विकेट असंच म्हणता येऊ शकत होतं, परंतु इम्पॅक्ट चांगला टाकला गणेशने देखील। हाफ ट्रॅकर बॉल इथे मात्र उसळी घेतोय, अजून एक रायझिंग डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली। त्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे, परफ्यूम डिलिव्हरी इथे पाहायला मिळाली, कारण लेदरचा चेंडू जर का आपण पाहिला ना त्याच्यावरती चामड्याचं आवरण असतं आणि ज्यावेळेला नाकासमोरून चेंडू जातो त्याला एक परफ्यूमचा असा एक सुगंधित वास येत असतो आणि म्हणून की काय इथे परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं जात आहे। हा चेंडू इथे DRS घेण्यात आला, बॅटिंग टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आला। DRS ची मागणी इथे करण्यात आलेली पाहायला मिळते। गणेशने चॅलेंज केलंय पंचांच्या डिसिजनला, कारण हाईट जास्त आहे असं त्याला वाटलं होतं, इथे चॅलेंज करण्यात आलाय। डिसिजन काय येतोय, पेंडिंग आहे DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम, त्याचा वापर करण्यात येतोय। फिल्डिंग टीमने DRS गमावलाय, क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या कर्णधाराच्या माहितीसाठी। लीगल डिलीवरी, व्हाइट बॉल नहीं रहेगा, लीगल डिलीवरी दी जा रही है। अंपायर्स एक चांगल्या दर्जाचं कामकाज, एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे नेहमीच पाहिलं गेलं अजय सरांना आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून। उजव्या सीच्या बाहेर कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल इथे अवेलेबल आहे। पूछ रहो खुश रहो अशा स्वरूपाचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सध्या परिस्थितीमध्ये आपण हनुमंतला पाहतोय। हनुमंत रेड्डी या खेळाडूने देखील भरभक्कम देहदृष्टी आहे त्याची, लांब लचक षटकार मारण्याची किमया त्याची पाहायला मिळाली आहे, परंतु सध्या बॅट बोलते गणेशची आणि गणेश कोपाल जर का चांगल्या रीतीची बॅटिंग करतोय तर त्याला साथ देणे तितकीशी महत्त्वाची आहे। सिंगल्स आणि डबल्स इथे अर्जित करण्यात येत असताना पाहायला मिळतात। धाव फलकावरती धाबा त्या 27 रन बने, एक खिलाड़ी आउट हो चुका है। आउट होने वाले बल्लेबाज कृष्णा सातपुते, उनकी जगह लेने के लिए हनुमंत। पुढचा बॉल घेऊन रवी पुन्हा एकदा सज्ज होईल। हाफ ट्रॅकर बॅटची आतली कट घेतली, आकाश जहांगीर यशांच्या पाठीमागे जो मात्र पाहायला मिळतोय सध्या घडीला इनफॉर्म बॅटर म्हणून या देखील खेळाडूकडे पाहिलं गेलं। डॉट बॉल आलाय, ज्या पद्धतीने गोलंदाजी रवी बुंबकने केली आहे। मुळात रवी बुंबक हे नाव सध्याच्या घडीला रबर बॉल, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तितकंसं चर्चेचा विषय राहिलाय, वेगाने गोलंदाजी करण्यासाठी जाणला जाणारा। हा बॉल उजव्या सीच्या बाहेर कट केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे नयन भगत, चेंडूवरती येतोय, फेकी करण्यात येईल, तत्वर मात्र दुहेरी धावेचा प्रयत्न, खरा फेकी। प्रेझेन्स ऑफ माइंड चांगलं पाहायला मिळालं नव्हतं आकाश जहांगीरचा, म्हणून की काय फेका फेक इथे झाली। गेट टू बाय वन फ्री जणू ऑफर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि धावांचा इथे सेल पाहायला मिळाला। धावा मिळाल्यात एकंदरीत त्या 3 संघाची धावसंख्या तिहेरीच्या मदतीने 30 धावा धाव फलकावरती आहे। 30 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट्स। बॅटिंग चेंडूच्या मेरिट वरती करतोय गणेश, 9 चेंडू त्याने फेस केलेत, 25 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात, हेल्दी स्ट्राइक रेट राहिला त्याचा। हाफ ट्रॅकर बॉल उजव्या सीच्या बाहेर, दिशाहीन चेंडू पाहायला मिळाला। गोलंदाजाला इथे करण्यात येते दंडित अवांतर चेंडूच्या मदतीने, एक्स्ट्रा रनच्या मदतीने धाव फलकावरती धावा, 31 रन्स ऑन दी बोर्ड।
31 धावा था फलकावरती, 31 रन बने। एक पार्टनरशिप बिल्ड होती हुई, एक्स्ट्रा रन केवल एक आई है, जो एक्स्ट्रा रन रवि बुम्बक ने यहाँ पे खर्च की। एक अच्छी गेंदबाजी करते हुए रवि बुम्बक को देखा जा सकता है। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज रवि बुम्बक कमी गतीने पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दिली दस्तक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आउट ऑफ दी पार्क, मॅग्निफिसंट स्ट्रोक, षटकार। स्क्रीनवरती पाहतो आपण या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्वे सर्वा आदरणीय, माननीय, सन्माननीय, ज्या नावाची पूर्ण भारत वर्षामध्ये छाप पाहायला मिळाली, आदरणीय सचिनदादा लालदास तापकीर साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय। त्यांचे दोन्ही चिरंजीव ज्या आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतात, श्रीतेज करंडक ज्यांच्या नावाने येत असताना आज आपण पाहिलंय, आणि अगदी त्याच वेळेला श्रीतेज आणि श्रेयांक यांना आपण स्क्रीनवरती पाहतो आहोत। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तरी धावांची लयलूट झाली आहे। आज हनुमान जयंती आणि हनुमानची बाट बोलतीये मैदानाच्या आतमध्ये, ज्याच्या तनात आहे श्रीराम, संपूर्ण विश्वात जो आहे बलवान, अशा मारुती रायास आमचा शत प्रणाम। श्री हनुमान जन्म उत्सव निमित्त सर्वांना भक्तिमय शुभेच्छा आज आपण देऊयात। हनुमान जयंती आणि हनुमानची बॅट मैदानाच्या आतमध्ये बोलतीये। काय षटकार त्याने खेचला होता, एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली। षटकार हनुमंतने एक्स्ट्रा कव्हरला एक ग्लोरियस स्ट्रोक त्याचा बॅटमधून पाहायला मिळाला। संघाची धावसंख्या 37 रन बने। गणेश 25 वरती बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं। गोलंदाजीमध्ये फेरबदल, आराफ हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर खोलात पाहायला मिळाला। आराफ शेख एक जेन्युइन ऑलराऊंडर खेळाडू म्हणून, एक बॅटिंग ऑलराऊंडर खेळाडू म्हणून या खेळाडूला पाहिलं जातं। लेदर बॉल चांगल्या दाटेनीचा खेळत असताना आज आपण या खेळाडूला पाहिलंय। नेक्स्ट मॅच अगदी काही क्षणामध्ये इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस करण्यात येईल। दहीसर बॉईज मुंबई आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ दीपकदादा प्रतिष्ठान। खोला टाकलेला बॉल, बाची लीडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट, वन मोर विकेट डाउन। खेळाडू क्रमांक दुसरा गणेश कप्पाल बाद। मुंबई बिपिनभाई झटाके यांच्या मालकीचा संघ मी लक्ष वेधेन। आदरणीय बिपिनभाई झटाके, आपल्याला जो दिला जाणारा ड्रेस कोड कॅप्टन कृपया लवकरात लवकर कलेक्ट करा आणि रेडी राहा। लगेचच आपण टॉस करणार आहोत। इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल। दीपकदादा प्रतिष्ठान, नांदिवली डोंबिवली, आदरणीय महेंद्र शेठ म्हात्रे साहेब यांच्या मालकीचा संघ मी लक्ष वेधेन। दीपकदादा प्रतिष्ठान टीमचा कॅप्टन आपण देखील तयार राहा। लगेचच टॉस करण्यात येईल। आपल्याला दिला जाणारा ड्रेस कोड्स, आपल्याला दिली जाणारी माहिती आपण सनीजी यांच्याशी संपर्क करून या साऱ्या स्पर्धेची माहिती आपण गोळा करून घ्या, कारण 6 षटकांची मॅच आहे। त्याच वेळेला 5 षटक ही 25 मिनिटांमध्ये हाताळणं बंधनकारक आहे। चेंडू गहाळ झाला तर प्रत्येक क्षणाला नवीन चेंडू दिला जाईल। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, पहिला चेंडू खोलात, ड्रायव्हिंग लेंथ वरती एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक विशाल शहा चेंडू पर्यंत पोहोचला। धाबा इथे प्राप्त होत असताना, पहिला बॉल फेस करत असताना दुहेरी धाब्याने अकाउंट ओपन केलंय। इथे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये घडले तर काय आणखीन एक खेळाडू, हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंदी, ये क्या हुआ, विकेट सॅक्रिफाइस खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये। इथे बाद।
39 रन्स बने, 39 रन स्कोर कार्ड के ऊपर 3 खिलाड़ी आउट हो चुके हैं। 39 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स। काय बॅटिंग करत होता हनुमंत, इथे बाद झालाय तर जिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये हलगर्जीपणा इथे पाहायला मिळाला। ही घिसाड घाई आहे जी अंगलट आली आहे संघाला, कारण अडचणीमध्ये वाढ होत असताना पाहायला मिळते। 39 धावा धावफलकावरती आहेत। उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिली मॅच चौथ्या दिवसामधील MS धोनी गंगटोक कर्नाटक टीम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते। आदरणीय सचिन दादा लालदास तापकीर साहेब यांच्या या पाहना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कर्नाटकचा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। हाफ ट्रॅकर बॉल केवळ दिशा दिली आहे, मॅचची दशा बदलेल का? धावा येत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, सलीम याला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पहिल्या बॉलवरती त्याने एक सिंगल इथे प्राप्त केली आहे। गोर शेख आणि त्याच्या साथीला सलीम हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आहोत। एक चांगली बॅटिंग करण्यासाठी या दोन्ही खेळाडूंना पाहिलं जातं, परंतु खेळ जास्तीचा खेळपट्टीवरती व्यथित करावा लागणार आहे। अराफचा हा बॉल डाऊन विकेट आल्यात, ऑन साइडला खेळाय, क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली येतोय, जजमेंट चांगलं आहे, गुड कॅच ऑफ द क्वालिटी। इथे खेळाडू होईल तो बाद, करण धुळेने टिपला झेल, खेळाडू क्रमांक 4 बाद। करण धुळेला पाहिल्यानंतर मला सिंहगड आठवतो। पुण्याच्या सिंहगडच्या ज्या मैदानावरती त्याने एक अफलातून झेल टिपत असताना क्रिकेट रसिकांच्या मनामध्ये आपलं अभिराज्य निर्माण केलं होतं। त्याने एक सहज साधा सोपा झेल इथे टिपत असताना त्याला आपण पाहिलं, एक चांगल्या दर्जाचा झेल पाहायला मिळाला। 40ला 4। आता मात्र पडझड होत असताना पाहायला मिळते, एका मागोमाग एक फलंदाज बाद होत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो नवीन बॅटर दाखल झालाय रमेश। पहिला चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न, रमेश मॅक्सीची ही खासियत राहिली आहे, कारण रमेशला आपण पाहिलं ना तर सातत्यपूर्ण अशाच रीतीचे फटके खेळण्यासाठी नेहमीच तो जाणला जातो। आज रमेश मॅक्सवेल कशा रीतीची बॅटिंग करतोय, किंबहुना काय वाढून ठेवलं त्याच्या समोर हे पाहावं लागेल। केवळ 2 एक्स्ट्रा आल्यात। आराफने एक चेंडू अवांतर स्वरूपाचा हाताला, रवी बुंबकने एक चेंडू अवांतर स्वरूपाचा हाताला। 41 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात। 41 रन बने, 4 विकेट के नुकसान के ऊपर। उजवे सीच्या बाहेर लोअर फुल टोस, पॉइंटला बीट केलाय, खराब क्षेत्ररक्षण होत असताना मिळतील धावा 4। हाल आहे नशिबाचा चौकार। पैंतालीस रन स्कोर कार्ड के ऊपर। 4 ओवर का खेल यहां से समाप्त होता हुआ 45 रन बने। एक चांगली भागीदारी इथे बिल्ड करावी लागणार आहे। जास्तीचा वेळ खेळपट्टीवरती व्यथित या दोन्ही खेळाडूंना करावा लागेल। उच्च दर्जाची गोलंदाजी होती, 2 विकेट या षटकामध्ये गमावल्यात। एक सांघिक यश मिळालं आणि एक वैयक्तिक यश जिथे मात्र आराफ शेखला प्राप्त होत असताना आपण पाहिलं। 45 धावा धावफलकावरती आहेत। अनेक संकट, अनेक अडचणी या मॅच मध्ये निश्चितच प्रतिस्पर्धी संघावरती येत असताना पाहायला मिळतील, कारण ज्या पद्धतीचा प्रदर्शन या मॅच मध्ये आपण पाहिलंय, कारण जिथे चॅलेंजेस असणार आहेत MS धोनी गंगटोक कर्नाटक या टीमवरती एक नवीन मोठ्या गंगावती या टीमला आपण पाहतोय। MS धोनी गंगावती टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते। गोलंदाजीमध्ये इथे बदल करण्यात आलाय। करण घनसोलकर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल। फिरकीचा जादूगार, ज्या खेळाडूने खुल्या गटातील खेळाडूंना आपल्या फिरकीच्या जाळ्यावरती अक्षरशः लेझिम खेळायला भाग पाडलं, किंबहुना थया नाचवलं ना, असा करण घनसोलकर पनवेलच्या अंबिवलीचा असणारा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय। जिथे क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे फेरबदल करत असताना त्याला पाहिलं जातं। एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन ग्रामीण क्रिकेट मधून येत असताना या खेळाडूला देखील आपण पाहिलंय। 45 धावा धावफलकावरती आहे, 4 खेळाडू बाद, 45 रन्स ऑन दी बोर्ड। पुढचा बॉल घेऊन गोलंदाज
यावेळेचा चेंडू पडल्यानंतर गरकनगिरकी घेतोय, फलंदाजाची फिरकी घेतोय. अशा धाटणीचे चेंडू हाताळण्यामध्ये महारत आहे या खेळाडूला. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक ज्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळालं करण घनसोलकर. पुढचा बॉल, आणखीन एक चेंडू ऑन साइडला केलेत, चेंडूला पाठवलाय. हवाई सफर, हवाई यात्रा करत असताना आकाशाला गवसणी घालणारा उत्तुंग षटकार. MS धोनी गंगावती कर्नाटक इस टीम के 50 रन पूरे, हाफ सेंचुरी कंप्लीट. 51 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना टॉस हरल्यानंतर प्रथमतः नवीन चेंडू इथे अवेलेबल करण्यात येईल. चेंडू गहाळ झाला, फुटला. कौन से भी समय में गेंद गुम हो गई या ब्रेक हुई तो नए गेंद दी जाएगी. मॅच थांबणार नाही, याकडे आपण लक्ष वेधूयात. सामना कुठेही थांबणार नाही. या स्पर्धेच्या माध्यमातून चेंडू चेक करणं किंवा अगदी त्याच वेळेला चेंडू चॉईस बॉल दिला जाणार नाहीये, याकडे लक्ष वेधूयात. सामन्याला सुरुवात होईल. पुढचा बॉल घेऊन करण घनसोलकर सज्ज होत असताना 51 धावा धावफलकावरती आहेत. गौसच्या बॅटमधून आणखीन एक समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच, मॅसिव्ह षटकार. गौर शेख, नाम सुन के फ्लावर समझे क्या फायर है मैं. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून, डाऊन द ग्राउंड. 2 बॉलवरती 2 षटकार त्याच्या बॅटमधून येत असताना महाराष्ट्राचा गोड आवाज, ज्यांना स्पर्धांमधून सर्वाधिक स्पर्धा करण्याचा मान सन्मान, ज्यांना पुरस्कार मिळाला, की ज्यांच्या स्पर्धा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 150 पार होत, या बजरंगबली चरणी प्रार्थना करूयात. आदरणीय माननीय सन्माननीय आणि एक उत्कृष्ट आवाजाचे धनी मालक आदरणीय चंद्रकांतजी शेट्टे सर यांचं देखील आगमन होत आहे. आपले हार्दिक असं स्वागत. 57 धावा धावफलकावरती आहे. 57 रन्स बने इस मॅच में. काय बॅटिंग चालू आहे, अतिशय तेवर दाखवलं. गौस शेख ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. करंटचा पुढचा बॉल, वळण घेणारा हातभर वळण इथे पाहायला मिळालं. यष्टीरक्षकाकडून चुकी होतीये. बाईकच्या स्वरूपामधून इथून आणखीन एक धाव प्राप्त करण्यात येते. दिवसा ढवळ्या धावांची चोरी इथे होत असताना पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावरती 58ला 4 पाहायला मिळतात. अराफ शेखने या बाबींना क्रिकेटमध्ये या पैलू पाडतात, कारण कुठे ना कुठेतरी आपण पाहिलं ना की स्ट्राईक चेंज होण्यासाठी रणनीती असावी. 2 बॉलवरती 2 षटकार आलेत. रमेश मॅक्सवेलला आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. रमेश मॅक्सवेलने देखील पहिल्या बॉलवरती चौका ठोकत असताना 400च्या स्ट्राईक रेटने तो इथे बॅटिंग करतोय. 5 बॉल 14 धावा. गौस शेख आणखीन एक बॉल, वळण घेणारा राहिला. हातभर वळण इथे प्राप्त केलंय, परंतु यष्टीरक्षकाच्या हाती चेंडू काही विसावलेला पाहायला मिळत नाही. आणखीन एक सिंगल इथे प्राप्त होईल. बाईकच्या स्वरूपामधून धावा बहाल केल्या जातात. धावांचा जणू काही सेल लागलाय. जी काही धावांची लयलूट होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. 59 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 4 खेळाडू बाद झालेत. धावांचा सेल लागलेला आपण पाहिला, किंबहुना धावांची पूर सदृश स्थिती ते निर्माण झाली आहे. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. हा बॉल पहा, वळण घेणारा, फ्लाइट देण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर उसळी घेतोय. टेक ऑफ घेतलं या बॉलने. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आला. 59 रन्स बने, 4 विकेट के खात्मे पर रन्स बने हैं 59 रन्स. 59 धावा धावफलकावरती आहे. 4 खेळाडूच्या विकेटच्या पतंगणानंतर आपण 5 षटकांच्या समाप्तीनंतर 59 धावा धावफलकावरती पाहतोय. डिंगडॉंग लाईव्हची ही किमया आपण स्क्रीनवरती पाहतोय. आज या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या स्पर्धेने जशी एक गगन भरारी घेतली आहे, श्रीतेज करंडक आणि गगन भरारीचे वेध हे रक्तात नेहमीच असावे लागतात असं आपण नेहमी म्हणतो. आणि श्रीतेज करंडकने जशी गगन भरारी घेतली आहे ना, तसा एक एरोप्लेन एअरक्राफ्ट आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळाला होता. 59 धावा धावफलकावरती आहे. 4 खेळाडू बाद. शेवटचं निर्णायक षटक गोलंदाजी मार्कवरती अराफात शेख याला आपण पाहतोय. अराफ शेख गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. सध्याच्या घडीला एक चर्चेचं नाव जे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळते, रमेश मॅक्सवेल. बॅटिंग करावे लागेल.
आपका नाम ही तो आपकी पहचान है, वरना आपके नाम के कई इंसान है. पुढचा बॉल खोलात पाहायला मिळाला होता. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे रवी बुंबकला आपण त्या ठिकाणी पाहतो. फेकी करण्यात येते, केवळ सिंगल इथे प्राप्त होईल. एकेरीच्या मदतीने धावफलकावरती धावा जिथे 60 पाहायला मिळाल्यात. 60 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 60 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिलं सत्र जिथे मात्र शेवटाकडे निघालेलं. 6वं षटक प्रगतीपथावरती डेथ ओव्हर. अराफला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय, कारण अराफने पहिल्या षटकामध्ये कम खर्च आणि जादा चर्चा असं स्वरूपाचं षटक हाताळलं होतं. हा बॉल बॅक फुटला येत असताना जागा बनवली. पॅरलल स्ट्रोक ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम. What a stroke. Fantastic batting by Ghost Sheikh. 7 बॉल त्याने फेस केले. 20 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. 66 रन्स ऑन दी बोर्ड. 66 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 66 बने. काय बॅटिंग चालली आहे. पहिलं ज्या वेळेला टॉसच्या वेळेला ॲज अ कॅप्टन म्हणून आपण कर्णधाराची बाईट्स ऐकली होती. आधीच म्हणाले होते की मैदान शॉर्ट आहे. कर्नाटकमध्ये लांब लचक सीमारेषा पाहायला मिळतात. इथे धावा बनतील यात मात्र शंका नाही आहे. टॉस कोणी जिंकू देत. इम्पॅक्ट हा पाडा वाचला गेला. आणखीन एक फटका. चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. आकाशाला गवसणी घालणारा षटकार. प्रयत्न केला, स्वतःवरती भरोसा ठेवलाय आणि बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये गौर शेख. आणखीन एक बॉल बॅटच्या आउटसाइड. एक थर्ड मॅनला आउटफील्ड फास्ट आहे. भाग मिल का भाग. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. बाजी मारली आहे क्षेत्ररक्षकाने, चेंडूला अडवलंय. धावा इथे मिळतील त्या पुन्हा एकदा. 3 बनल्या. चौथीचा प्रयत्न इथे करण्यात आला. DRS घेतला गेलाय. कोणता खेळाडू बाद आहे, क्रॉस झालाय की नाही यासाठी शहानिशा करण्यात येईल. सलमान शेख सरांना आपण पाहतोय हा कॉल देत असताना. DRS इथे घेण्यात आला. कोणता खेळाडू एक्झॅक्टली बाद आहे हे पाहण्यासाठी प्लेइंग 11ची लिस्ट आपण दोन्ही संघांना विनंती करूयात. नेक्स्ट मॅच टॉस साठी इन्व्हाइट करतोय आपण दहीसर बॉईज दहीसर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लक्ष देतोय. नेक्स्ट मॅच मध्ये सुमित ढेकळे कॅप्टन पाहायला मिळेल. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या टीमचा. फरदीन काझी देखील या टीमचं प्रतिनिधित्व करतोय. प्रथमेश ठाकरे या मॅचच्या दरम्यान नेक्स्ट मॅच मध्ये दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली या टीमला आपण पाहणार आहोत. आदरणीय महेंद्रजी मात्रे साहेब यांच्या मालकीचा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. सुमित ढेकळे ॲज अ कॅप्टन म्हणून खेळतो. फरदीन काझी, प्रथमेश ठाकरे, वारेटचा खेळाडू श्रेयस कदम, अय्यूब शेख, मंदार गुरव बंड्याला आपण पाहणार आहोत. राहुल कनोजिया, राहुल कश्यपला आपण पाहणार आहोत. राहुल कश्यप ठाण्याचा आणखीन एक गोलंदाजी खेळाडू. हिमांशू पाटीलला आपण पाहणार आहोत. अलिंगर एक्सप्रेस सिब्बान शेख नाशिकचा एक दर्जेदार गोलंदाज लेजंड क्रिकेटर. जहीर शेखला आपण पाहणार. गंगाधर इंगोले यासारखे खेळाडू आपल्याला खेळत असताना पाहायला मिळतील. 11 खेळाडूंची यादी आपल्याला पाहायला मिळते. दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली महेंद्र शेठ मात्रे साहेब यांच्या मालकीचा संघ. महेंद्र शेठ मात्रे साहेब यांनी आपल्या बंधूच्या नावाने हा संघ आज क्रिकेट वर्तुळामध्ये उतरवलाय. निर्णय येतो. डिसिजन पेंडिंग आहे. कोणता खेळाडू आहे श्रीतेश करंडक 2024 आपण पाहतोय अनुभवतो आहोत. 4था दिवस या स्पर्धेचा, दुसरं पर्व आणि आज तमाम पुणेकरांना आहे गर्व असे दुसरं पर्व. कारण
श्रीतेज स्पोर्ट्स अकॅडमी आदरणीय माननीय सन्माननीय सचिनदादा लालदास तापकीर साहेब यांच्या माध्यमातून भारतातील पहिली विनाशुल्क अशी आयोजन करण्यात आलेली स्पर्धा क्रिकेट रसिकांच्या हृदयामध्ये आज या स्पर्धेने आज स्थान निर्माण केलं। दर्जेदार क्रिकेटची पर्वणी आज आपण पाहतो अनुभवतो आहोत। आज भारतातील खुल्या गटातील नामवंत संघ या पहिल्या मॅच मध्ये जिथे आपण पाहतोय ना MS धोनी गौस शेख इथे बाद असेल। लेफ्ट हँडर बॅटर गौस शेख इथे बाद होतोय। रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळेल। अर्थात धावा मिळाल्या त्या 3 चौथी घेत असताना खेळाडू गौस शेख बाद। हा रिप्ले आपल्याला दाखवण्यात येतो स्क्रीनवरती। थर्ड मॅनला खेळले होते, बॅटची आउटसाइड एज घेण्यात आली, क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं झालं, फेकी करण्यात आली होती जिथे मात्र विशाल शहाच्या माध्यमातून तिथे 3 धावा कंप्लीट करण्यात आल्या होत्या आणि चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये खेळाडू इथे झालाय बाद। आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपामध्ये लेफ्ट हँडर बॅटर 8 बॉल 26 धावांची विस्फोटक खेळी। गौस शेख बाद झालाय। 75 धावा फलकावरती आहेत। 75 रन्स ऑन दी बोर्ड। नफीस न्यू बॅटर इन कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। नफीस आदरणीय सचिनदादा लालदास तापकीर साहेब यांच्या नावाने आयोजित करण्यात आलेलं ही स्पर्धा आज आपण पाहतो आहोत। यावेळेला मॅक्सवेल मिस टायमिंग राहिला, फटका फसला, रवी बुंबक चेंडूच्या खाली आला, टिपला झेल, संपला फलंदाजाचा खेळ। आणखीन एक खेळाडू बाद। 76 ला 75 ला 6वा खेळाडू बाद। पाहतोय आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अजय आवळेकर सर आणि त्याच वेळेला संजय भालेराव सर, सलमान शेख सर यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय। एका मागोमाग एक खेळाडू बाद झालेत। पथ्याच्या बंगल्याप्रमाणे जणू काही इनिंग लडखडत असताना पाहायला मिळते। 75 धावा दाफलकावरती आहेत। 75 रन बने 6 विकेट के नुकसान के ऊपर। 75 धावा दाफलकावरती। नेक्स्ट मॅचचा टॉस काही क्षणामध्ये करण्यात येईल। आशिक अली उजव्या सीच्या बाहेर जिथे उजव्या सीच्या बाहेर रूम देण्याचा प्रयत्न करण्यात आला। बॅटर आशिकला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो। एक सिंगल इथे प्राप्त होईल। पूर्वार्धाचा खेळ संपला। 76 रन बने 76 धावा दाफलकावरती आहेत। 76 रन्स ऑन दी बोर्ड। 77 चं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय। उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी आदित्यप्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमने टॉस जिंकला। दीपकजी चौहान साहेब यांच्या संघाने आणि प्रथम निर्णय घेतला होता तो क्षेत्ररक्षणाचा। प्रति जिथे बॅटिंग करत असताना MS धोनी गंगावती या कर्नाटक या टीमने प्रथम बॅटिंग करत असताना धावा बनवल्या त्या 76। बाशाभाई यांचा संघ, दीपकजी यांचा संघ जो मात्र प्रथमदा बॅटिंग करत असताना पाहायला मिळाला। 76 धावा दाफलकावरती आहेत। 77 धावचं संख्येचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय। दोन्ही संघांचं लक्ष वेधत मैदानाच्या आतमध्ये जात असताना, मैदान सोडत असताना लाईनअप करूनच तुम्हाला मैदान सोडायचं आहे। चेक दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती। बिपिन भाई आई आहे, सुमित टेकळे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं श्रीतेज करंडकामध्ये हार्दिक असं स्वागत। आपल्या बरोबरीने आता जोडले गेलेले आहेत या स्पर्धेचे प्रवर्तक, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, श्रीतेज टीमचे ओनर आणि चरोलीचे ख्यातनाम उद्योजक सचिन शेठ लालदास तापकीर स्वतः उपस्थित आहेत। आणि ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे श्रीतेज स्वतः उपस्थित आहेत। आणि कॉइनवर श्रीतेज आणि श्रेयांक त्यांच्या दोन्ही मुलांची नावं कॉइनवर दोन्ही बाजूला लिहिले, त्याच्यामुळे कॉल करताना श्रीतेज बोलायचे किंवा श्रेयांक बोलायचे। तर सुमित ढेकळे माझ्याबरोबर उपस्थित आहेत। दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली टीमचे कॅप्टन आणि भारतातील एक मोठे खेळाडू, बाहुबली टेनिस क्रिकेटचे। दुसऱ्या बाजूला फिरकीचे जादूगर आणि गेली कित्येक वर्ष दहिसर बॉईज या संघाला एक ख्यातनाम उद्योजक देखील बिपिनभाई जटाकिया खास मुंबईवरून अगदी वेळेत उपस्थित आहेत। त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत। आणि टॉस केला जातोय। श्रीतेज कॉल केलाय आणि आज श्रेयांक आलाय आणि श्रेयांकच्याच नावाने या ठिकाणी सुमित हा चांदीचं नाणं तुमचं आहे। तर
टॉस जिंकलाय, काय निर्णय घ्याल आज, कशी टीम आहे आणि एक वेगळी संकल्पना घेऊन सचिन सर पुढे आलेले आहेत की अशाही प्रकारची टुर्नामेंट होऊ शकते, त्याबद्दल काय? सर्वप्रथम कॉंग्रॅच्युलेशन्स ऑर्गनायझर्सला आणि त्यांचे जे ओनर्स आहेत त्यांना, की अशा टुर्नामेंट ऑर्गनाईज केल्या जो की क्रिकेटर्सला भरपूर काय उपयोगी होतात. आणि पहिला टॉस जिंकून आम्ही फिल्डिंग करू. टीम नॉर्मली बॅलन्स आहे, जास्त मोठे प्लेयर्स पण नाही आहेत, म्हणजे एक बॅलन्स टीम लागते ज्यांना ऑपॉर्च्युनिटी कमी भेटली आहे. प्रयत्न केला आहे की त्या प्लेयर्सला आज इथे घेऊन ती ऑपॉर्च्युनिटी देऊन आणि आम्ही हे आजचा दिवस गोथ्रू करू. टॉस जिंकून फील्डिंग, टॉस जीतकर फील्डिंग करने का फैसला लिया. विपिन भाई, बैटिंग करनी है आपको, उसके बारे में और इस टूर्नामेंट के बारे में भी. सबसे पहले चंदू भाई आपको थैंक यू, कमेटी को थैंक यू, दादा को थैंक यू कि आप लोगों ने हम लोगों को अपॉर्चुनिटी दी यहाँ खेलने का. पहले बैटिंग करने के इसमें मैक्सिमम जो स्कोर बनाना चाहिए ऐसे लड़के लोग को बोलेंगे, थोड़ा सा ग्राउंड छोटा है तो टोटल बड़ा लगेगा, तो ट्राई करो बड़ा टोटल का. आपको भी बहुत सारी शुभकामनाएं विपिन भाई. और एक पहिली मॅच आणि पहिल्या मॅचच्या दुसऱ्या डावाकडे आपण काही क्षणातच जाणार आहोत. एक महत्त्वाचा सामना आपल्या समोर येताना पाहायला मिळतोय. क्रिकेट रसिक हो, आजचा दिवस चुकू नका. रती महारथी टेनिस क्रिकेट जगतातील पुण्यामध्ये आलेत, चरोलीमध्ये आलेत आणि सचिन शेठ, लालदास तापकीर यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या श्रीतेश ट्रॉफीसाठी हे सगळे आलेले आहेत. त्यामुळे डिंग डॉंग लाईव्ह पाहण्यासाठी विसरू नका आणि मैदानात येण्यासाठी देखील विसरू नका, कारण आज सगळेच धुरंदर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतील आजच्या महत्त्वाच्या दिवशी. पाहत राहा डिंग डॉंग लाईव्ह आणि श्रीतेश करंडक. सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. विशाल शहा नवी मुंबईचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर घाटकोपर मुंबईचे आकाश जांगीड यांना आपण पाहतोय. परंतु केरळ राज्यातील गोलंदाज पाहायला मिळतोय आशिक अली. पहिलाच बॉल एका वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. पहिला चेंडू जर पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव जातोय. या मॅचला जर पाहिलं तर जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. ती 77 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. 6 षटकांनी 6 षटकांमध्ये 77 धावा, एक आगळी वेगळी क्रीडा स्पर्धा. हो, यावेळेला बॉलला आतमध्ये आणलाय. काय वळलाय बॉल. नवीन बॉलला अशा प्रकारचं वळण देणं सोपी गोष्ट नाहीये. परंतु केरळ राज्यातून मी इकडे काल दाखवून देताना पाहायला मिळत आहेत ते म्हणजे गोलंदाज आशिक अली. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत कृष्णा सातपुते यांना आपण पाहतोय. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर सध्याच्या घडीला आकाश जांगीड घाटकोपर मुंबईचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी मागील हंगाम गाजवला. SIPL ही गोव्याची स्पर्धा बेस्ट बॅटरच्या पुरस्काराचे मानकरी देखील राहिले होते आणि बऱ्याचशा स्पर्धा गाजवल्यात आणि आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विशाल शाह त्यांच्या जोडीला आहे. परंतु सध्या आशिक अली. यावेळेला टप्प्याचा बॉल होता, सफल झाले आणि फाईन लेगच्या दिशेने बॉल मार्गस्थ केलाय. आकाश जांगीडच्या बॅटमधून बॉल जातोय सीमा रेषा पार, चौकार.
चांगला बॉल थोडंसं पुढे केला, त्याला मात्र पॉईंटच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न राहिला. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 5 वरी धावसंख्या पाहायला मिळते. एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेची सगळ्यांचीच लक्ष वेधून घेतलं, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. कोणत्याही प्रकारची एंट्री फी न घेता 3 लाख, 2 लाख आणि 50-50 हजार असे पारितोषिक. सगळ्या टीमला किट्स, चांगलं मैदान, विविध संकल्पना. फायनल मॅच 2 इनिंगची असेल. प्रत्येक मॅचला टॉससाठी चांदीचं नाणं, अशा विविध गोष्टी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. सगळ्या खेळाडूंच्या जेवणाची व्यवस्था सुद्धा इकडे करण्यात आलेली आहे. यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत, कमी गतीचा बॉल होता, त्याच्यावरच फसले फलंदाज. माघारी परतावं लागतंय या ठिकाणी आणि धक्का मात्र या ठिकाणी पहिला बसतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमला. पहिला धक्का बसतोय. विशाल शाह यांना माघारी परतावं लागतंय. विजयासाठी जर पाहिलं तर 77 धावांचं लक्ष आहे. यानंतर देखील जर पाहिलं तर आपल्याला एक मोठा सामना पाहायला मिळेल. दहिसर बॉईज आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली. त्यानंतर देखील आज मोठे सामने या ठिकाणी येताना पाहायला मिळणार आहे. NB निलेशदादा भिंताडी स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे हा संघ तुम्हाला आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळेल. शिरसाट स्पोर्ट्स त्यांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. आज एंजल कोलकाता डिंगडॉंग पुणे खेळताना आज या ठिकाणी याच मैदानात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि US स्पोर्ट्स खार मुंबई हा संघ देखील खेळताना पाहायला मिळणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. हा हंगाम ज्या खेळाडूने गाजवला, रायगड प्रीमियर लीगची मॅन ऑफ द सिरीजची 4 व्हीलर कार ज्या खेळाडूने मिळवली, तोच खेळाडू रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील लोधिवली गावचा सितारा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. नाव बंटी बद्रिके, समोर केरळ राज्यातील गोलंदाज आहे. पहिला बॉल टप्पा पडतोय, वळण घेतोय आणि यष्टीरक्षक कृष्णा सातपुते यांच्या हातात जातोय. पहिला हा चेंडू निर्धाव आलाय आणि पहिली ओव्हर जर पाहिली तर आशिक अली या केरळ राज्यातील खेळाडूने काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. 5 धावा, 5 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. MS धोनी गंगावटी कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यातील गंगावटी शहरातील असणारी ही टीम पाहायला मिळते. MS धोनी गंगावटी. खाजा नवीन गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतोय. संडूर कर्नाटक राज्यातील खेळाडू सध्याच्या घडला गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खाजाचा अतिशय वेगात जातोय यष्टीरक्षकांच्या दिशेने. डॉट बॉल या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. विविध राज्यातील खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले आणि आणखी काही राज्यातील खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील. केरळ झालं, कर्नाटक झालं, महाराष्ट्र झालं, गुजरात झालं, उत्तर प्रदेश, तेलंगणा, त्याचबरोबर जर पाहिलं तर दिल्ली, उत्तराखंड. यावेळेला फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळतायत. सर्कल भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि खूप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आकाश जांगीडच्या बॅटमधून आलाय. 4 धावा, चौकार. कोणत्याही परिस्थितीत हार मानायची नाही, जिंकायचं या इराद्याने हे सगळे संघ पाहायला मिळत आहेत. टेनिस बॉल क्रिकेटची एक भव्य दिव्य स्पर्धा डिंगडॉंग लाईव्ह आपण पाहतोय. सगळे आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा आणि आज योगायोग श्रीतेज आणि श्रेयांक हे दोघेही मॅच पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल फ्लिक करतायत आणि या बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवून देखील देत आहेत. 6-6-6 षटकार.
बॅक टू बॅक 2 बॉलवर मोठे स्ट्रोक येताना पाहायला मिळते. 15 धावा धावफलकावर. आकाश जांगीडकडे एक वेगळी स्ट्रेंथ आहे आणि ती या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहेत. आकाश जांगीड पुन्हा एकदा. यावेळेला मात्र वेगात बॉल डबल बाउंड झाले. स्ट्रोक खेळत असताना थोडासा वळला देखील बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. एकमेकांच्या विरुद्ध कुरघोड्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आहे. ख्वाजा संदूर कर्नाटक. आणखीन एक बिग हिट. खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलंय. घाटकोपर मुंबईच्या खेळाडूने म्हणजेच आकाश जांगीडने कर्नाटकच्या खेळाडूच्या विरुद्ध षटकार खेळताना पाहायला मिळत आहेत. 6 धावा. या ओव्हरमध्ये रन आलेले आहेत. आज मात्र क्रिकेट रसिकांची पावलं देखील या ठिकाणी येताना पाहायला मिळतील ही स्पर्धा पाहण्यासाठी. एकवीस रन झालेले आहेत. बॅटिंग टीम आणि फिल्डिंग टीम आपल्याला डगआउट मधूनच यायचे ज्यावेळेला नवीन मॅच सुरू होईल याची नोंद घ्यायची आहे. 21 धावा झाल्या आहेत. यावेळेला जर पाहिलं तर आणखीन एक चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय. या षटकात धावांची लयलूट केली आहे फलंदाज आकाश जांगीडने. पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर आशिक अलीने केवळ 5 रन दिले होत्या आणि आता खूप चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळाला. जी आकाश जांगीड स्पेशलिस्ट जो पाहायला मिळतो फटका आणि तोच इकडे खेळलेला आहे त्यांनी आणि धावसंख्या 25 वर गेली आहे. 25 लॉस ऑफ 1 विकेट. 25 आफ्टर 2 ओव्हर्स. 2 ओव्हर झाल्यानंतर 25 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. मॅचला जिंकण्यासाठी 77 करायच्या म्हणजे 4 ओव्हरमध्ये अजूनही 52 रन करायचे आहेत या मॅचला जिंकण्यासाठी. परंतु आता चांगल्या स्थितीमध्ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातो आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर इमाद इल्लू म्हणजेच इल्लू बँगलोरचा खेळाडू आहे. कर्नाटक राज्याची राजधानी म्हणून बँगलोर ओळखली जाते आणि त्याच बँगलोरचा खेळाडू इमाद इल्लू म्हणजेच इल्लू बँगलोर. एक नामवंत खेळाडू आहे इल्लू. परंतु दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील 2 चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. बंटी बद्रिके रायगडचे खेळाडू तर मुंबईचे खेळाडू बॅटिंगसाठी नॉन स्ट्राईकला आकाश जांगीड आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर बँगलोर कर्नाटकचा गोलंदाज इल्लू. पहिला बॉल थोडासा कमी गतीने आला. वाट पाहिली समोरच्या दिशेने खेळला परंतु लॉंग ऑनचे फिल्डर येतील तोपर्यंत 1 धाव तिकडे मिळणार आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला रिव्हर्सचा फटका खेळलाय परंतु त्या तिकडे कॅच सुटली. कॅच सुटा आहे.
आणि इकडे नुसती कॅच नाही सुटली, ओव्हरथ्रोचा सुद्धा एक रन आलेला आहे आणि धावसंख्या 2 ने पुढे जात असताना इल्लू नाराज आहेत कारण तिकडे कॅच सुटलेली आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. 28 धावा धावफलकावर, 28 रन मध्ये 49 धावांची आवश्यकता अजूनही आहे. डिंगडॉंग लाईव्हवर ही क्रीडा स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. आणि अनिकेत तापकीर यांचं सुद्धा आगमन होत आहे. कमी गतीचा बॉल, त्याच्यावर आक्रमण केलंय आणि आता मात्र इकडे इल्लू बँगलोरू विकेट घेताना पाहायला मिळत आहेत आणि गणेशने पकडली कॅच. आकाश जांगीड खूप चांगली बॅटिंग करत होते परंतु त्यांची तपस्या भंग केली, या ठिकाणी विकेट आली आहे. 28 धावा धावफलकावर असताना पाहायला मिळतात. आणखीन एक विकेट आली आहे आणि मॅच ऑन राहण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहे. दोन्ही बाजूने हल्ले प्रतिहल्ले होणं गरजेचं आहे. नवीन बॅटर विकी मुंबईकर, पहिल्याच बॉलवर विकी बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु इकडे खूप चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय. इल्लूची ही खासियत आहे, बॉलला खूप चांगल्या पद्धतीने वळवतात. अहमद अस्करी असतील, इल्लू बँगलोरी असतील, त्याचबरोबर आशिक अली असतील, बॉलला वळवण्यामध्ये यशस्वी राहतात. यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न केला जातोय. समोरच्या दिशेने चेंडू जाईल आणि इल्लू बँगलोरीच्या जाळ्यामध्ये आणखीन एक मासा सापडतोय, म्हणजेच विकी मुंबईकर आउट. विकेट येताना पाहायला मिळते. 3 विकेट माघारी परतलेले आहेत. इल्लू बँगलोर कमी गतीचा बॉल फिरला होता, वळला होता परंतु त्याच्यावर आक्रमण केलंय. थोडासा बॉल पुढे राहिला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला बॉलिंगसाठी इमाद इल्लू बँगलोरचे खेळाडू आले आणि त्यांनी काय बॉलिंग केली आहे. 2 विकेटही घेतल्या आणि केवळ 4 रन दिलेले आहेत. स्कोर झाला 3 ओव्हर नंतर 29 आफ्टर 3 ओव्हर्स, लॉस ऑफ 3 विकेट.
29 77 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि पाठलाग करत असताना 29 धावा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळलाय आणि रिव्हर्सच्या साह्याने बॉल सीमा रेषा पार. षटकार. करण धुळे बॅटिंग करतायत. बदलापूर परिसरातील जोवेली गावचे एक जबरदस्त खेळाडू आहेत जे खास दाखल झाले त्या ठिकाणी. ठाणे जिल्ह्यातील बदलापूरला बिलॉंग करणारे आणि रिव्हर्सचा षटकार या ठिकाणी त्यांनी खेळलेला आहे केरळ राज्यातील आशिक अली यांच्या विरुद्ध. 35 धावा धाव फलकावर. यावेळेला आपण पाहू शकता जेवढे जास्त सफल झाले तेवढा बॉल त्यांच्या दिशेने टाकला, त्यामुळे टायमिंग नाही करू शकले. बाईच्या स्वरूपातील एक धाव आता येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 36 धावा धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. 77चा म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 41 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. 16 बॉल 41. बंटी आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या टीमसाठी. बंटी बद्रिके एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करण धुळे, परंतु त्यांना रोखण्यासाठी पुन्हा एकदा आशिक अली फ्रॉम केरळ. यावेळेला आणखीन एक चांगला बॉल. बॅटरला काही कळलंय ना, परंतु किपरलाही कळलं नाही आणि चांगल्या बॉलवर मात्र या ठिकाणी एक धाव येताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाईल. 37 धावा धाव फलकावर. 40 धावांची आवश्यकता अजूनही आहे. 15 चेंडूंचा खेळ झालाय. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बंटी बद्रिके आणि जोडीला जर पाहिलं तर करण धुळे. या वेळेला पुढे केलाय. फटका हवेत आहे. फिल्डर दूरवरून आले. कॅच पकडण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक कॅच त्या ठिकाणी सुटलेली आहे. या छोट्या छोट्या चुका महागात पडू शकतात आणि आशिक अली यांच्या बॉलिंगवर या ठिकाणी कॅच सुटताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 39 39. 14 बॉल 38 धावांची आवश्यकता. 14 गेंदे 38 रनों की जरूरत. फुल टॉस. टायमिंग नाही, परंतु बॉल थर्डमॅनच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळेल. अतिशय सुंदर मैदान आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी रिव्ह्यू तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. नो साठी साईड लाईन फ्रंट फूट. यस.
योग्य बॉल आहे, फेअर डिलिव्हरी. चाळीस 40. आशिकली बंटी पद्रिके प्रयत्न करावे लागतील. क्षमता आहे बंटीकडे, अंगम त्यांनी गाजवलंय जरूर, परंतु आजही कामगिरी करावीच लागणार आहे. परंतु आशिक अली काय बॉलिंग करतायत. टप्पा पडल्यानंतर बॉलला कट केलंय. पहिल्या बॉलवर षटकाराने सुरुवात झाली. बाईच्या स्वरूपातील धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळाली आहे. 41 रन या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 41 झालेले आहेत आणि अजूनही जर पाहिलं तर 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 36 12 गेंदे 36 रनों की जरूरत. 41. इमाद इलू बँगलोर. 12 बॉल बाकी आहेत. पहिलाच बॉल त्याच्यावर आक्रमण केलंय, फटका फसलाय आणि इलूने मात्र आणखीन एक विकेट या ठिकाणी घेतलेली आहे. हनुमंत रेड्डी कॅच पकडतायत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात आरब शेख. पाहूया कशा प्रकारची कामगिरी. मॅचवर आता मात्र या ठिकाणी पकड मिळवण्याचा प्रयत्न होतोय. 11 बॉलमध्ये 36, परंतु मॅच संपलेली नाहीये. आरब शेख असा बॅटर आहे ज्यांच्याकडे लांबच लांबवर षटकार मारण्याची क्षमता आहे आणि आज त्या क्षमतेला तुम्हाला जागृत करावं लागणार आहे, कारण आज खूप दर्जेदार क्रिकेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण रती महारथींचं आगमन या क्रीडानगरीमध्ये होताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक विकेट इलूच्या नावावर. LBW च्या स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळत आहेत. इलू इलू इलू. MS धोनी गंगावती. कुछ दिन पहले धमाका बिग बैश वहाँ भी ये टीम खेल चुकी है दुर्गापुर में. दुर्गापुर बिग बैश. ओमकार पाटील बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतात. कोलशेट ठाणेचे. 10 बॉल बाकी आहेत आणि 10 बॉलमध्ये जर पाहिलं तर अजूनही 36 रनची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. इलू 4 रन दिलेत आणि 4 विकेट काढलेले आहेत. आणखीन एक जबरदस्त बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बराचसा लांबवरून हा खेळाडू आलाय कर्नाटक राज्यातील बँगलोर वरून, परंतु काय बॉलिंग करतायत सध्याच्या घडीला. इलूची चर्चा आहे. हो आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. खूप प्रभावित केलाय. कालपर्यंत चर्चा अशी होती की या मैदानावर फास्टर बॉलरची आवश्यकता आहे, परंतु आज बॉलला फिरक देण्याचं काम मात्र या ठिकाणी इलूने केलंय.
आणखीन एक बॉल जो मात्र टप्पा पडल्यानंतर कट होतोय, परंतु इकडे रन येणार आहेत. व्हाईट बॉल +4 धावा. रिव्ह्यू व्हाईट साठी या ठिकाणी घेण्यात आलाय. व्हाईट साठी बॉलिंग टीमने घेतलाय. योग्य बॉल आहे. फेअर डिलिव्हरी. टप्प्याचा बॉल होता, परंतु गती कमी होते त्यामुळे टायमिंग नाही करू शकले. इलू या नावाची चर्चा आज होणारच आहे. ज्या पद्धतीने त्यांनी बॉलिंग केली आहे सगळ्यांनाच प्रभावित केलं. 2 ओव्हर टाकल्या, 2 ओव्हर टाकल्या, 4 विकेट घेतल्या आणि रन खर्च केल्या 6. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असणार आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. या वेळेला फुल टॉस, त्याच्यावर आक्रमण केलंय. गरज होती रनची आणि इकडे मात्र स्ट्रोक खेळलाय. मॅच लांब गेली आहे, परंतु इकडे मोठा फटका म्हणजे 6 आलाय. षटकार. पाच बॉल 24 रन म्हणजे मॅच अजूनही ऑन आहे. त्रेपन्न धावा म्हणजे मॅच संपलेली नाहीये हेच इकडे सांगतायत. 5 बॉल मध्ये 4 षटकार मारायचे. 24 धावांची आवश्यकता अजूनही आहे. बॉलिंग साठी येतात मुस्तफा. केरळ राज्यातील आणखीन एक खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बॉलिंग साठी. मुस्तफा फ्रॉम केरळ. आणखीन एक याही वेळेला उडवलाय आणि सांगतायत ही मॅच संपलेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये करण धुळे 2 बॉलवर 2 षटकार खेळत असताना सांगतायत मॅच ऑन. षटकार. क्रिकेट खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. 4 बॉल बाकी आहेत आणि 18 धावांची आवश्यकता म्हणजे 4 मध्ये 3 बाहेर मारायचे. पाहूया काय होईल. 2 लगातारचे षटकार मारल्यानंतर मॅचचं गणित थोडंसं बदललंय. करण धुळे बॅक टू बॅक 2 षटकार या ठिकाणी खेळतायत धावांची गरज असताना, कारण 6 चेंडू 30 धावांची आवश्यकता होती. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार खेळलेले आहेत. समोर जर पाहिलं तर केरळ राज्यातील मुस्तफा गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा, परंतु बदलापूर जोवेली गावचा करण धुळे बॉलिंगसाठी बॅटिंगसाठी. यानंतर इन ऍक्शन मध्ये सुमित ढेकळे यांना आपण पाहाल. श्रेयस कदम, फरदीन काझी आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बिपिन जटाकिया यांना पण पाहू. रोहित नार्वेकर, ग्लेन मैती, प्रथमेश ठाकरे देखील इन ऍक्शन मध्ये यानंतर पाहायला मिळणार आहे.
आपण पाहू शकता मुख्य मंचाचं दृश्य. ह्या ज्या ट्रॉफीज दिसत आहेत या श्रीतेज टीमने जिंकलेल्या आहेत. ओ वेग वाढवला होता, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल टाकलाय, वाईड यॉर्कर पेश केला मुस्तफाने, डॉट बॉल. कुलदीप धायबर देखील या मॅचमध्ये खेळतील आपल्या जुन्या टीममधून. रिव्ह्यू घेण्यात आलाय, पडताळणी केली जाईल वाईडसाठी. फेयर डिलिव्हरी. मुस्तफा, दांडी 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 दांडी, गोल. दोन बॉलवर दोन षटकार आले खरे, परंतु त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळाले. सिब्बान शेख यांना देखील यानंतरच्या मॅचमध्ये आपण पाहाल. आणखी एक स्ट्रोक या ठिकाणी खेळलाय खरा, परंतु तिकडे पकडली जाते. कॅच. MS धोनी, गंगावती, कर्नाटक. खूप चांगली कामगिरी इकडे करताना पाहायला मिळाली आणि विजयाच्या दिशेने वाटचाल. मॅचची औपचारिकता बाकी आहे. यानंतरची मॅच काही क्षणातच मात्र आपल्या भेटीला येईल. चला, दोन्ही टीम लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. MS धोनी, गंगावती, खूप चांगली कामगिरी. मुस्तफा, हॅट्रिक. या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक प्रज्योत अंबेरीने पहिली घेतली आणि दुसरी हॅट्रिक मुस्तफा. इल्लू बँगलोर, मॅन ऑफ द मॅच. मॅच सुरू करायचे.